विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल। सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला डीजीके सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा। आज पवित्र दिवस आषाढ एकादशी। महाराष्ट्राचे आद्य दैवत श्री पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणी नतमस्तक होऊन विठ्ठल रुक्मिणी यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आपल्या कुटुंबावर असावी हीच प्रार्थना करीत तुम्हाला आषाढ एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे पवित्र फोटो, विठ्ठल रुक्मिणी यांची पवित्र फोटो मला पंढरपूरचे आदरणीय प्राध्यापक प्रदीप खिलारी सर यांनी मला दिलेले आहे। ते मूलतः सांगोला तालुक्याचे आहे प्रदीप खिलारी सर, आणि सध्या पंढरपूर येथे केबीसी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा करीत आहे। 2023च्या सेट एक्झाममध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर ही प्रतिमा मला इथं अक्कलकोटला येऊन, माझ्या घरी येऊन मला आणि मॅडमला सत्कार करून त्यांनी ही फोटो प्रतिमा मला भेट दिलेली आहे। परीक्षा पास होण्यापूर्वी त्यांनी माझ्या घरी आले होते आणि एक दिवस येताना खूप उशिरा आल्यामुळं आमच्याच घरी ते मुक्काम केलेत। रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही अभ्यासाबद्दल चर्चा केलो। अतिशय दैव भक्ती असलेला हा देव माणूस जेव्हा आमच्या घरी जेवण करून आम्ही इथंच झोपलो, चर्चा केलो आणि दुसऱ्या दिवशी ते पंढरपूरला निघून गेलेत, अभ्यास केलेत आणि 2023च्या सेट एक्झाममध्ये पास झाल्यानंतर पुन्हा आमच्या घरी येऊन आम्हाला सत्कार केलेले या व्यक्तींचं नाव इथं घेणं मला औचित्य वाटतं। आषाढ एकादशीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। याच पवित्र दिवशी सकाळी सकाळी मला एक मेसेज आला होता। कर्नाटक येथील गुलबर्गा जिल्ह्यातून एक खेडे गाव आहे सरडगी, या गावातील एक व्यक्ती प्राध्यापक मल्लिकार्जुन होगार या सरांनी 2024च्या कर्नाटक केसेट एक्झाममध्ये ते पास झाले होते आणि त्यांनी 2024च्या सेट एक्झाम पास झाल्यानंतर आज त्यांनी मला मेसेज पाठवलेला आहे की सर, मला कर्नाटकच्या प्राध्यापक भरतीचा जाहिरात आलेला आहे, त्यासाठी मला अभ्यास करायचा आहे, मग मी कोणतं पुस्तक रेफर करू, मला थोडं मार्गदर्शन करा। मी तुमचा व्हिडिओ पाहून सेट एक्झाम पास झालेले आहे असे ह्या व्यक्तीने मला सांगितले। ಸರ್, ನಿಮ್ಮ ಕ್ಲಾಸ್ಗಳು ಅತ್ಯದ್ಭುತ, ನಿಮ್ಮ ಕ್ಲಾಸ್ಗಳಿಂದ ಕೆಸೆಟ್ ಕನ್ನಡ ಆಗಿದೆ, ಮುಂದೆ ಡಿಗ್ರಿ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ, ಏನಾದರೂ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬುಕ್ಸ್ ಇದ್ರೆ ಹೇಳಿ ಸರ್। ರೆಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಪ್ರೊಫೆಸರ್, ವಿಶ್ ಯು ಹ್ಯಾಪಿ ಆಷಾಢ ಏಕಾದಶಿ ऑन दिस हॉलिडे आई रिसीव्ड युअर सक्सेस मेसेज, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन। हा एक कुटुंब, दैवी कुटुंब मला, त्यामुळं हे विद्यार्थी 1007वा विद्यार्थी आहेत माझा, ज्यांनी माझं पुस्तक आणि व्हिडिओ पाहून सेट परीक्षा पास झालेले आहेत। प्रोफेसर मल्लिकार्जुन होगार यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि आपले पंढरपूरचे प्रोफेसर खिलारी यांना सुद्धा पुन्हा एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि आभार, कारण यांनी आपल्याला विठ्ठलांची मूर्ती दिलेली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी, तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे। संत तुकाराम म्हणतात, पांडुरंग मला काहीच नको, मला काही देऊ नको, मी तुम्हाला काहीच मागत नाही, तुमच्या पायातच मला सर्व सुख आहे, तुमचा जो पाय आहे तोच माझ्यासाठी स्वर्ग आहे, तिथंच माझा सुख शांती आहे, असा संत तुकाराम जेव्हा विठ्ठलांना विनंती करतो, प्रार्थना करतो, अशाच पद्धतीने तुम्हीही प्रार्थना केला पाहिजे की याच सेट परीक्षात जो सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहे त्या सर्टिफिकेटातच आपलं शांती आहे, समाधानी आहे, त्या सर्टिफिकेटच आपलं पुढील जीवन आहे, त्या सर्टिफिकेट म्हणजे तुमचा विठ्ठल रुक्मिणी असल्यासारखा। विठ्ठल रुक्मिणीला जर मिळवायचं असेल, जसं भक्त कुंभार यांनी
भक्त कुंभारांचं तुम्हाला कथा माहिती असेल. विठ्ठलांचे दर्शन घेण्यासाठी जो भक्त कुंभार मातीवर विठ्ठल 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 म्हणून त्या मातीवर जेव्हा त्यांनी पाय ठेवत होता, त्याच वेळी त्यांचा एक छोटासा मुलगा त्या मातीवर आल्यानंतर त्या मुलावरही पाय ठेवून त्यांनी विठ्ठलांचं नामस्मरण करणारा भक्त विठ्ठला. नंतर विठ्ठलांचं दर्शन झालं, त्यानंतर तो म्हणतो, अरे पांडुरंग, तुझा मुलगाच तो मृत्यू केला. मग नंतर त्यांनी पुन्हा तो बाळाला जिवंत करून त्यांना दिलेली कथा. या कथातून आपल्याला हे बोध घ्यायचं आहे, जर देवाला मिळवायचं असेल तर जसं भक्तांनी पूर्ण तल्लीन होऊन भक्तांचं नामस्मरण केले, तसं तुम्ही सेट आणि नेट परीक्षा मिळवण्यासाठी पूर्णपणे तल्लीन होऊन अभ्यास केला पाहिजे, तरच रिझल्ट मिळत असतो. वरवरचे अभ्यास करून वरवरचे आपण प्रयत्न केलो तर रिझल्ट मिळत नसतो. आपल्याला रिझल्ट का मिळत नाही, कशासाठी मिळत नाही? परवा जेव्हा महाराष्ट्राचा सेट एक्झाम झाला, जेव्हा मराठी साहित्यांचा विद्यार्थ्यांना मी त्यांचं ओपिनियन विचारलो, प्रत्येक विद्यार्थी म्हणत होता, सर मराठी क्वेश्चन पेपर खूप टफ होता, खूप हार्ड होता. हो, हार्ड असणारच, कारण ही सेटचा परीक्षा आहे, ही नेटचा. जेव्हा नेटचा क्वेश्चन पेपर आल्यानंतर विद्यार्थ्यांना मी पाहिलो, त्यांनी म्हणत, सर इंग्रजी विषय अतिशय टफेस्ट होता. मग असणारच ना पेपर. कुठलाही पेपर एक्झाम हा सोपा नसतोच. आपण त्या परीक्षेसाठी किती 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 तल्लीन होऊन मग्न होऊन अभ्यास करतो, त्याच्यावर आपला रिझल्ट असतो. आणि एकाच वेळी रिझल्ट मिळत नसेल तर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थितरित्या अगोदर केलेल्या चुका टाळून पुन्हा एकदा व्यवस्थित रित्या जर आपण प्रयत्न केलो तर रिझल्ट मिळतो. रिझल्ट मिळत नाही अशातला गोष्ट नाही. जर तुमचं धानया सर आज 80 वेळा परीक्षा पास होत असेल तर तुम्हालाही रिझल्ट मिळतो. फक्त तुम्ही त्या परीक्षेकडे बघण्याचे दृष्टिकोन थोडं व्यवस्थित ठेवा. काही विद्यार्थी म्हणत असेल, सर परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला कुठं नोकरी भेटतो, लई अडचण आहे. अडचणी आहेतच, मग अडचणीतून आपल्याला मार्ग काढत 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 पुढे जायचं आहे. मग अडचणी आहे म्हणून आपण थांबलो, अडचणी आहे म्हणून आपण नाही अभ्यास केलो, अडचणी आहे म्हणून आपण एज्युकेशनल व्हिडिओ नाही पाहिलो, अडचण आहे म्हणून आपण पुस्तक व्यवस्थित रिव्हिजन नाही केलो, तर रिझल्ट कसा मिळणार आहे दादा? पूर्वी देवाला पाहण्यासाठी, देवांचं दर्शन घेण्यासाठी जेवढं संत लोकांनी त्याग केलेले. देव म्हणजे एक निसर्गातील एक अद्भुत शक्ती आपण म्हणतो. म्हणून तुम्ही सेट आणि नेटकडे तेवढं पवित्र भावनेनं बघितलं पाहिजे. त्या सर्टिफिकेट म्हणजे तुमचं सर्वस्व आहे असं जो विद्यार्थी ठरवून अभ्यास करतो त्याला रिझल्ट मिळत असतो. इथं संत तुकाराम म्हणतात, विठ्ठला तुमच्या पायात माझं सुख आहे. तुम्ही म्हणायला पाहिजे सेट नेट ह्याच सर्टिफिकेट म्हणजे माझं सुख शांती आहे, असं तुम्ही ठरवून अभ्यास करा आणि येणाऱ्या काळात तुम्हाला रिझल्ट मिळो. हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना, अंबाभवानी चरणी प्रार्थना आणि आमचं पंढरपूरचे विठ्ठलांची पायावरती मी डोक्यात ठेवून मी प्रार्थना करतो, तुम्हाला रिझल्ट मिळो हीच शुभेच्छा देऊन आज आषाढ एकादशी आहे. या पवित्र दिवशी एक छोटीशी माहिती सांगणार. तुम्ही म्हणत सर परवा महाराष्ट्राचा सेट झाला त्याच्यासाठी तुम्ही काय आम्हाला वेळ दिला नाही, क्वेश्चन पेपर अनालिसिस करून कोणतं उत्तर बरोबर आहे कोणतं उत्तर नाही. बरोबर आहे दादा, मला ना मी किती कामात गुंतलेलं आहे, माझा अडचण माझ्या सोबत असतो प्रत्येक वेळी. हे बघा, तुम्हाला मी फेकून दिलेलं आहे समुद्रात, तुम्ही स्विमिंग करत 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 बाहेर यायचं. बुडत तर नाही, तुम्ही बुडत नाही एवढं मात्र निश्चित, परंतु तुम्ही थोडं त्याच्यातून खोल मध्ये जाऊन थोडं प्रयत्न करायचं. हो, तुम्ही त्याच्यासाठी कसं आहे माहितीये का, शोध हा नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. आता नेसेसिटी तुमचा आहे. एका प्रश्नामुळे तुमचा रिझल्ट हुकत असेल, एका क्वेश्चनमुळे तुमचं काहीतरी अडचण निर्माण होत असेल तर तुम्ही एवढं खोलमध्ये जावा की त्या प्रश्नांचे शोध तुम्ही स्वतः घेतलाच पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये उतरा, तुम्ही त्याच्यामध्ये काम करा, तुम्ही त्याच्यात अनालिसिस करा. प्रत्येक गोष्टी इतरांवरती अवलंबून राहायचं नाही. भानाया सर मदत केलं तर ठीक, नाही मदत केलं तर तुम्ही तुमच्या पायाने उभे राहा, तुमच्या पायाने तुम्ही पुढे चालत राहा. जोपर्यंत तुम्ही चालत नाही, जोपर्यंत तुम्ही चालण्याची धाडस करत नाही, जोपर्यंत तुम्ही चालण्याची विचार करत नाही, तोपर्यंत तुम्ही चालणारच नाही. त्यामुळं जे सेट झालंय त्याच्यासाठी जे काय तुम्ही रेफरन्ससाठी त्यांना कंप्लेंट दिला असेल तर ठीक आहे, नाही कंप्लेंट दिला असेल तरी कोणी दुसरा व्यक्ती कोणीतरी कंप्लेंट दिलेला असतो, त्या व्यक्तीना
एक व्यक्ती जरी कंप्लेंट दिला आणि त्यांना न्याय दिला तर तो सगळ्यांना अप्लाइड होत असतो. त्यामुळं मी जर कंप्लेंट केलं ते फक्त मलाच फायदा होतो असं नाही. एखादे विद्यार्थी कोणी जर तक्रार केला तरी विद्यापीठाने ऍक्सेप्ट केला तर सगळ्यांना त्याचा उत्तर मिळत असतो. त्यामुळं काळजी करू नका आणि येणारे सेट एक्झाम तुम्हाला मिळो हीच शुभेच्छा देऊन सावकाश पुन्हा एकदा आमचे मल्लिकार्जुन हुगर सरांना हार्दिक शुभेच्छा आणि प्रदीप केलारी सरांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा सांगून पांडुरंगा चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया. त्यांचं मूर्ती पाहिलं तर किती प्रसन्न होतो. आपण दैवी बघा, तुम्ही म्हणत सर काय तुम्ही सनातन धर्माचा प्रसार करताय का? काही लोक कसं असतं माहितीये का, विज्ञान असलं तरी विज्ञानामध्ये एक शक्ती असतो. आपण चंद्रावर जाऊन आलो तरी आपण देव देव म्हणतो. होच, या निसर्गात शक्ती आहेतच, त्या शक्तीलाच आपण देव म्हणतो, त्या शक्तीलाच आपण भगवान म्हणतो, त्या शक्तीलाच आपण गॉड म्हणतो, त्या शक्तीला आपण येशू म्हणतो, त्या शक्तीलाच आपण अल्लाह म्हणतो, त्या शक्तीला आपण देव म्हणतो, त्या शक्तीला आपण परमात्मा म्हणतो, त्या शक्तीला आपण विठ्ठल म्हणतो, त्या शक्तीला आपण स्वामी समर्थ म्हणतो, त्याला मल्लिकार्जुन म्हणतो, त्याला सिद्धारामा म्हणतो, त्याला बसवेश्वर म्हणतो. सांगायचे तेवढंच, इथं जे चांगलं शक्ती असतो तेच आपल्यासाठी आहे. त्यामुळं तुमचा कर्म हा तुमचा शक्ती असतो. त्यामुळं तुम्ही तुमचं कर्म व्यवस्थित करा. कायकवे कैलास असं बसवण्णाने सांगितलेलं. वर्क इज वर्शिप. यू हॅव टू वर्क व्हेरी डिवोशनली. एवढं तन्मय होऊन तुम्ही तुमचं काम करा. तोच काम म्हणजे तुमचा श्रम हीच देव आहे, श्रम हीच प्रतिष्ठा आहे, श्रम हीच यशस्वी आहे, श्रम हीच तुमचं देव आहे असं मानून तुम्ही तुमच्या श्रमाकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुमचं श्रम म्हणजे अभ्यास करणे, तुमचं श्रम म्हणजे नोट्स काढणे, तुमचं श्रम म्हणजे रिव्हिजन करणे, तुमचं श्रम म्हणजे पाठीमागील किती कट ऑफ लागले ते पाहणे, तुमचं श्रम म्हणजे क्वेश्चन पेपर अनालिसिस करणे, तुमचं श्रम म्हणजे क्वेश्चन पेपर पासून नोट्स बनवणे, तुमचं श्रम म्हणजे आमच्यासारखं अनुभवी विद्यार्थी शिक्षकांचं पुस्तक घेऊन त्याच्यावरती अभ्यास करणे. हे जर तुम्ही जेव्हा करताय तेव्हा आपल्याला रिझल्ट मिळत असतो. प्रत्येक दिवशी, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद तुम्ही अभ्यासावरती लक्ष असेल तरच रिझल्ट मिळत असतो. रिझल्ट उगा मिळत नाही. उगा मिळालेला रिझल्ट खूप दिवस चालणार नाही. त्यामुळं वेल रिझर्व्ड आणि वेल प्रिझर्व्ड सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं पाहिजे हीच शुभेच्छा सांगतो. आणि दैवीवर का विश्वास ठेवला पाहिजे, जेव्हा गेल्या वर्षी आम्ही सहकुटुंब, मी, आमचे शांतलक्ष्मी समर्थ आणि माझे मिसेस, आई वडील सगळे मिळून आम्ही दर्शनासाठी गेलो होतो पंढरपूरच्या दर्शनाला. त्यावेळी मूर्ती बंद होते, मंदिराचं सुशोभीकरण काम चालू होता. मग विठ्ठलांचं दर्शन झालं नाही, मग कसं करू म्हणून बाहेरून आम्ही दर्शन घेतलो. मग दर्शन घेऊन जस्ट आम्ही दर्शन घेत असताना तिथं एक आपण काय म्हणतो एक दैवी माणूस तिथे आला आणि त्यांना वासुदेव आला आणि वासुदेव आमच्यावर आशीर्वाद देऊन त्यांना वासुदेव आमच्या म्हणजे भंडार लावण्यासाठी वासुदेव येतो. मग आमचे शांतलक्ष्मी पळत आमचे हात सोडून पळत असं पळत गेले की ते वासुदेवाला हे करण्यासाठी, त्यांना दर्शन घेण्यासाठी वासुदेव त्या ठिकाणी थांबला होता. आणि मध्ये एक रोड म्हणजे मोठा रस्ता आहे, पंढरपूर दर्शन विठ्ठलांची जे देवस्थान आहे त्याच्या समोरचा जो रस्ता आहे, समोरचा रस्ता एक असा एक आडवा मोठा रस्ता आहे. तिथून एक रिक्षा, खूप फास्ट रिक्षा आली आणि रिक्षा येणार मी माझ्या डोळ्यानं पाहत होतो. शांतलक्ष्मी पळत होती. असं आम्ही माझे डोळे बंद करून विठ्ठला म्हणून आम्ही खाली बसलो. सगळे रडत होते, आई वडील, माझी पत्नी. आम्ही घाबरलो होतो. आणि एवढं सेकंदात ती वाचली रिक्षा. स्पीड असलेली रिक्षा एकदम ब्रेक मारला त्याने आणि शांतलक्ष्मीला काहीच झालं नाही. एकदम ती सुखरूपाने वाचली. मग त्याच वेळी पुन्हा आम्ही टर्न घेऊन विठ्ठलांचं दर्शन, तिथूनच आम्ही दंडवत घातलो. विठ्ठला, तुमचं शक्ती आम्हाला दिसलंय, आमच्याकडनं काय चूक झालं तरी माफ करा. आणि तुमच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो आणि तुम्ही आज शांतलक्ष्मींना पुनर्जन्म दिलात. कुठंतरी दैवी शक्ती आहे हे तुम्हाला जाणवतो. हिडन ब्लेसिंग्स आर देअर विथ यू अँड इट हेल्प्स यू इन युअर स्ट्रगल टाइम, इन युअर स्ट्रगल पिरियड, इन युअर स्ट्रगल
मोमेंट. हिडन ब्लेसिंग्स आर विथ यू. तुमच्या सोबत हा एक अदृश्य म्हणजे आशीर्वाद रूपाचा शक्ती असतोच. तो कधी तुम्हाला मदत करतो तर जेव्हा तुम्ही संकटकाळी समयामध्ये तो अदृश्य आशीर्वाद तुमच्या सोबत असतो. त्यामुळं दैवी शक्तीवर, देव धर्मावर आपण विश्वास ठेवून आपलं काम आपण करत राहा. आपल्या कामात आपल्याला यश मिळो हीच पुन्हा एकदा आपल्याला आषाढ एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सांगून, शांतलक्ष्मी पूजक आज विठ्ठलासमोर एक आषाढ विठ्ठलासोबत निमित्त एक डान्स करणार आहे ती, ते पुढच्या वेळी तुम्हाला मी दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. येणारा सेट एक्झाम, परवा झालेल्या सेट एक्झाममध्ये तुम्हाला रिझल्ट मिळो आणि परवा नेट तुम्ही एक्झाम दिलं त्याच्यामध्ये रिझल्ट मिळो. जरी एखाद्या वेळेस रिझल्ट नाही मिळत तर घाबरायचं नाही. डिसेंबरचा नेट एक्झाम व्यवस्थितरित्या तयार करा, रिझल्ट काढा, मग तुम्ही तुमचं पुढचं डिसिजन घ्या. एवढं सांगून मी संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगीता